तर पुन्हा एक आपल्या सगळ्यांना तारणारा प्रवेश ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. आज विशेष करून आपण नवीन विषयाला सुरुवात करत आहोत आणि फारच महत्वाचा हा विषय आहे. फार गांभीर्याने आपण त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण पुष्कळ वेळा काय होतं की ख्रिस्ती म्हटल्यानंतर आपण अ, अ, अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर दुसरीकडे बोट दाखवलं जातं. दुसऱ्यांकडे दुसऱ्यांचं जीवन वाखाणलं जातं. दुसऱ्याच्या जीवनाकडे फारच बारकाईने लक्ष केंद्रित केलं जातं. पण आता जो आपण विषय अभ्यासणार आहोत तो विषय आपल्या वैयक्तिक व्यक्तिगत जीवनाबद्दल आहे. बरोबर. प्रत्येक विश्वासणाऱ्याचं नाही का एक व्यक्तिगत जे जीवन आहे त्याच्याबद्दलचा हा विषय आहे की जिथं आपण कुठे आहोत एक विश्वासणारा म्हणून आपण कशा प्रकारे जगतो आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि देव कशा प्रकारे आपल्याकडून अ, आपण काय करायला पाहिजे त्याची अपेक्षा तो करतो. तर वचन अगदी स्पष्ट रीतीने त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करेल. आता बीटीसीपी मधील हे 6 नंबरचं पुस्तक आहे. खूप सुंदर हे पुस्तक आहे आणि यामध्ये अनेक जे विषय आहेत फार सुंदररित्या हाताळण्यात आलेले आहेत आणि विशेष करून आपण त्या त्या विषयांकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पण विशेष करून त्या विषयांना हाताळत असताना त्यामधील बरेचसे विषय आतापर्यंत आपण अ, हाताळलेले आहेत. पण जे अजून अद्याप आपण हाताळलेले नाहीत असे विषय आपण त्यामध्ये हाताळणार आहोत. बरं. तर वैयक्तिक आध्यात्मिक जीवन याकडे जाण्या अगोदर हे जे पुस्तक आहे आपल्या समोर अशा प्रकारे त्याची जी रूपरेषा आहे ती पाहायला भेटते. आता हे पुस्तक जे आहे 2 भागामध्ये विभागलेलं आहे. पहिलं म्हणजे काय, की जिथं आध्यात्मिक जीवनाची जी तत्व आहे, ती शिकवण्यात आलेली आहे. आणि विशेष करून एक भाग तत्वांबद्दल आहे, तर दुसरा भाग आचरणाबद्दल आहे. तर मग जो पहिला भाग आहे तिथं मग आध्यात्मिक जीवनाची तत्व, मग तिथं सुरुवातीलाच आपल्याला प्रस्तावना पाहायला भेटल. तिथंच मग आपल्याला अ, अ, त्या आध्यात्मिक जीवनाबद्दलचं ची व्याख्या, स्वरूप आपल्याला शिकायला भेटल. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल की एक एक ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून नाही का त्याचा स्रोत कुठे आहे त्याबद्दल आपण शिकतो. अ, आणि मग पुढे पवित्र आत्म्याची जी भूमिका आहे आध्यात्मिक जीवनाबद्दल त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. अनेक जे महत्वाचे विषय आहेत त्याबद्दल आपण या पहिल्या भागामध्ये जिथं आध्यात्मिक जीवनाची तत्व त्याबद्दल शिकत असताना आपण तिथे शिकणार आहोत. आणि जो दुसरा भाग आहे तिथं मग व्यावहारिक आपण पाहू. जिथं देवाचं अद्भुत कार्य तर आपण पाहतो, पण विश्वासणाऱ्यांनी काय जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दल तिथे शिकवलेले मुद्दाम होऊन जेणेकरून ते आपल्या आचरणावर प्रभाव पाडतं. जर एक विश्वासणारा म्हणून जर आपण जगत आहोत, तर आपला विश्वास काय आहे? ज्यावेळेस आपण खऱ्या रीतीने ते समजून घेऊ, त्यावेळेस आपण त्या विश्वासामध्ये जगू शकू आणि चालू शकू, नाही का? तर म्हणून मग त्याकडे इथं खास करून लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामध्ये काही विशेष विषय हाताळण्यात आलेले आहेत. जिथं प्रार्थनेबद्दल आहे, अभिमान हा विषय पण हाताळण्यात आलेला आहे. शिष्य बनणं किंवा शिष्य असणं म्हणजे काय आहे? आमच्या मनाचं नवीनीकरण म्हणजे काय, नाही का? जग आणि पूर्वीचं जीवन कसं होतं. मग अनेक जे आपण आतापर्यंत बरेचसे विषय यातील शिकलेलो आहोत. पण तरी सुद्धा त्याची उजळणी इथं आपल्याला आपण पुन्हा करणार आहोत. तर ह्या सर्व विषयांकडे पाहत असताना हे आपल्या वैयक्तिक जीवनावर कसे प्रभाव पाडतात ते आपण खऱ्या रीतीने व्यावहारिक रीतीने सुद्धा त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. तर याकडे जात असताना सगळ्यात अगोदर आज आपण त्याची जी प्रस्तावना आहे आणि विशेष करून जो पहिला भाग आहे तो आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्याकडे आपलं जे लक्ष आहे ते आपण केंद्रित करणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात अगोदर
म्हणजे आध्यात्मिक जीवनाची जी तत्व नाही का, जे आपण पहिल्या भागामध्ये इथं आपण शिकलेलो आहे, ते आपण सुरुवात करणार आहोत त्याची. तर मग त्याच्यामध्ये प्रस्तावना पाहू आपण आणि त्याची व्याख्या जी आहे आध्यात्मिक जीवनाची, त्याचं स्वरूप आपण पाहूया. काही जे चुकीच्या संकल्पना आहेत त्याबद्दल सुद्धा आपण थोडक्यात शिकणार आहोत आणि अ, तारणासोबतचा त्याचा संबंध, त्याचे परिणाम, पवित्र आत्म्याची भूमिका, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण थोडक्यात त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर विशेष करून पहिला जो भाग आहे त्याला सुरुवात करत असताना अ, खरं रीतीने जर आपण पाहिलं तर पुष्कळ वेळा असं होऊन जातं की बाबा एखादा जो व्यक्ती आहे त्याचं तारण झालं नाही का. तर त्याचं तारण झालं म्हणजे ते काय बरं, तर मग नक्कीच नरकापासून सुटका आहे. तारण म्हणजे काय? नरकापासून सुटका. आम्हाला आमच्या आमच्या पापाच्या शिक्षेपासून आम्हाला सुटका मिळालेली आहे. त्याचं जे जे वर्चस्व होतं पापाचं त्याच्यापासून सुटका मिळाली. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देवाच्या क्रोधापासून आपल्याला सोडवण्यात आलेलं आहे. पण तारण जे आहे ते केवळ तितक्याच रीतीने किंवा तेवढ्या पुरतच मर्यादित आहे का? जर हा प्रश्न आपण स्वतःला विचारला आणि जर आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं, तर आपल्याला हे शिकायला भेटल, की एक जो पापी आहे त्याचं जीवन बदललं जातं. देवाच्या कृपेने अद्भुत सुवार्तेचा प्रकाश त्याच्यावर पडला जातो. देवाचा आत्मा त्याच्या हृदयात कार्य करतो. आपल्याला माहित आहे. तो पूर्णपणे ख्रिस्तावर आपला विश्वास ठेवतो, पश्चाताप करतो. हे सुद्धा देवाचं दान आहे. आपण शिकलेलो आहोत. बरोबर? पण मग ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आपण पाहतो, की त्याचं तारण होतं. म्हणजेच काय बरं? तो आता आता पापाच्या त्या दास्यत्वात नाही, तो सैतानाच्या आधिपत्याखाली नाहीये. तो देवाच्या क्रोधापासून सुटलेला आहे. तर मग तिथपर्यंत ते मर्यादित नाहीये तारण. तर ज्यावेळेस आपण खऱ्या रीतीने इफिसकरास पत्र जर आपण वाचतो, तर इफिसकरास पत्रामध्ये पौल जो आहे, तो अगदी सार्वकालिकतेमध्ये देवाच्या त्या महान योजनेकडे आपलं लक्ष केंद्रित करतो. तो जणू काय ती जी दुर्बीण आहे ना, ते अगदी त्या सार्वकालिकतेकडे झोकतो आणि आपल्याला म्हणतो, की पहा तो जो बारीक अंश आहे आणि तिथं बघा त्या सार्वकालिकतेमध्ये तिथं तुम्हाला त्या तारण्याच्या योजनेबद्दल शिकायला भेटल. आणि ती तारणाची योजना कशाबद्दलची होती? काय ते केवळ तुम्हाला पापापासून मुक्त करणं, काय ते तुम्हाला नरकापासून मुक्त करणं तितकंच मर्यादित होतं का? काय ते तुम्हाला देवाच्या क्रोधापासून सोडणं तिथपर्यंतच मर्यादित होतं का? तर नाही. इफिसकारास पत्र अध्याय 1 आणि वचन 4 आणि 5 जर आपण पाहिलं, तर तिथं आपल्याला बारकाईने काही गोष्टी शिकायला भेटतील. सगळ्यात पहिलं तिथं काय सांगितलंय बघा, त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष, काय म्हटलेलं आहे? पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्त येशूच्या ठाई निवडून घेतले. आता निवडीबद्दल इथं बोलत आहे पौल इफिस येथील मंडळीला. त्याच्या अगोदरही तो अद्भुत रीतीने त्याचं जे प्रेषितपण आहे ते तो साबित करतो. देवापासून मिळालेली जी शांती आहे त्याच्याबद्दल तो बोलतो. वचन 3 मध्ये तो जो आध्यात्मिक महान आशीर्वाद ख्रिस्तामध्ये मिळालेले आहेत, देवाने दिलेले आहेत, त्याबद्दल तो बोलतो आणि तो सारांश रीतीने सांगतो, की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असं म्हटलेलं आहे. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला आशीर्वादित केले ख्रिस्तामध्ये. मग ते आशीर्वाद काय आहेत? तर मग तो अगदी सार्वकालिकतेकडे घेऊन जातो. त्याने आपल्याला जगाच्या स्थापने अगोदर निवडलं. सगळ्यात पहिला आशीर्वाद हा आहे, की त्याने आपल्याला निवडलेलं आहे. बरोबर? आणि मग त्याने निवडलं, तर ते निवडलं कशा प्रकारे निवडलं? त्याला सार्वकालिकतेमध्ये माहित होतं आपण कोण आहोत, कसे आहोत, आपली स्थिती काय आहे. मग त्याने कोणत्या आधारे ती निवडलेलं आहे? त्याचा आधार काय होता? काय माझ्यामध्ये काहीतरी चांगलं होतं, त्याकडे पाहून त्याने निवडलं का? काय अ, अ, मी फारच हुशार आहे किंवा मी फार दिसण्यात वेगळं आहे इतरांपेक्षा किंवा माझी आध्यात्मिक पातळी फार उच्च आहे, ते पाहून त्याने निवडलं का? नाही. वचन अगदी स्पष्ट सांगत आहे, की ख्रिस्त येशूच्या ठायी त्यांनी निवडलेलं आहे.
ही निवड त्याने ख्रिस्त येशूच्या ठायी केलेली आहे. ही निवड आपण पात्र होतो त्यावर आधारित नाहीये. कारण का निवडलेला आहे त्याचं कारण जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याची खात्री पटल की ही निवड आपल्या पात्रतेवर नाहीये. कारण जर आपल्या पात्रतेवर असती तर इथं असं म्हटलं नसतं की आपण पवित्र आणि निर्दोष असावं. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ आपण पवित्र आणि निर्दोष नाहीये, परंतु पवित्र आणि निर्दोष असावं म्हणून ख्रिस्त येशू ठायी त्याने आपल्याला निवडलेलं आहे. जगाच्या स्थापने अगोदर निवडलेलं आहे. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची लायकी पात्रता नव्हती, अशा वेळी त्याने आम्हाला निवडलंय. आता इथपर्यंतच येऊन आपण थांबत नाही, तर पहा पुढं काय सांगितलंय बघा. वचन 5, त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमलेले आहे. कारण हे केवळ देवाच्या समक्षतेत निर्दोष आणि पवित्र म्हणून उभं राहणं इथपर्यंतच मर्यादित नाही, तर ते देवासोबतचं अद्भुत घट्ट नातं प्रस्थापित होणं ते आहे. तारण म्हणजे काय की आपण फक्त तारले गेलो, आपल्याला फक्त तारलंय इथपर्यंतच नाही, तर त्याने स्वतः सोबतचं नातं प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला तारलेलं आहे. आपल्याला एदेन बागेची आठवण होऊन येईल तर, नाही का? देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला म्हटलेला नाही का, उत्पत्तीमध्ये आपण पाहतो. आणि त्याची अद्भुत सहभागिता तो मनुष्यासोबत ठेवताना आपल्याला दिसतो त्या बागेमध्ये. पण ज्यावेळेस मनुष्याने पाप केलं त्याचा परिणाम काय झालेला आहे? मनुष्य त्या सहभागितेपासून दुरावला गेला. तो स्वतःहून कधीच आता त्या देवासोबतच्या निकट सहभागितेमध्ये येऊ शकत नाही. त्याचा आणि देवाचा संबंध तुटलेला आहे. पण तरी सुद्धा देव स्वतःहून मनुष्यासोबत नातं जोडतो आणि ते नातं जोडण्यासाठी त्याने अद्भुत रीतीने सार्वकालिकतेमध्येच एक महान महान योजना केलेली होती. आणि ती योजना ख्रिस्त येशूमध्ये आहे मुळात. ती योजना पूर्णपणे ख्रिस्तावर मुळावलेली आहे. ख्रिस्ताशिवाय ती योजना पूर्ण होऊ शकत नव्हती. आणि त्याच योजनेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आपली निवड आहे, आपलं तारण आहे आणि आपलं सर्व काही आहे. आणि त्याच ख्रिस्तावर, त्या ख्रिस्तामधील त्या अद्भुत देवाच्या महान मुक्तीच्या योजनेद्वारेच आपल्याला पाहायला भेटतं की देव जो आहे त्याच्यासोबत आपलं नातं जे आहे तो प्रस्थापित करतो. तिमोथेच्या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे? एकच मध्यस्थ आहे. कोण आहे? पापी मनुष्यामध्ये आणि देवामध्ये. तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. इफिसकरास पत्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्याने शांती काय केली? निर्माण केली दोघांमध्ये. ती आड भिंत त्याने पाडलेली आहे. यशाया 53 अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की त्याला क्लेश झाले, त्याला मारण्यात आलं. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झालेली आहे. तर हे नातं सहजासहजी देवाने जोडलेलं नाहीये. तर ह्या नात्याचा जोडणारा, याचा दुवा, याचा मध्यस्थ, याचा स्रोत कोण आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर आध्यात्मिक जीवनाचा जो स्रोत आहे, आध्यात्मिक जीवनाची सुरुवातच इथून आहे. जिथं देवासोबतचं आपलं घनिष्ठ नातं, त्याची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. हो. बरोबर की नाही? अद्भुत सुरुवात आपण तिथं पाहतो देवासोबतच्या त्या महान नात्याची. तर ज्यावेळेस आपण वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल आता आपण इथून पुढे शिकणार आहोत, काही काही क्लास आपण त्यावर वेळ आपण घालवणार आहोत. तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की हे नातेसंबंध देवासोबत, देवाच्या कृपेने, देवाच्या अद्भुत हस्तक्षेपाने, ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे प्रस्थापित झालेले आहेत. बरोबर? आणि मग आता ज्यावेळेस आणखी आपण पुढे येतो आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना, तर आपल्याला पाहायला भेटतं की आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे मग? तर ख्रिस्तामध्ये देवासोबतचं जे जिवंत नातं आहे, ते आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. बरोबर? त्याबद्दलच प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या महायाजकीय प्रार्थनेमध्ये बोलत असताना काय म्हणत आहे?
त्या प्रार्थनेमध्ये तो प्रार्थना करत असताना म्हणतो की सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तुम्हाला माहित आहे का हे ओळखणं कसं आहे? जसं एक लहान बाळ, जसं लहान बाळ नाही का, त्याला प्रत्येक गोष्टीची ओळख करून दिली जाते की हा तुझा हा हे तुझे पिता आहेत, ही तुझी आई आहे, ही तुझी मावशी आहे. त्याचे कौटुंबिक नातं, त्याची आठवण करून दिली जाते, त्याला दाखवलं जातं आहे का, आणि मग तो हळूवारपणे ते ओळखायला लागतो. पण ज्यावेळेस आपण ख्रिस्ती जीवनाबद्दल सुद्धा पाहतो, तर हे अद्भुत जिवंत नातं आहे. हे नातं खुद्द देवासोबत जोडलेलं आहे. जे नातं त्या एदेन बागेमध्ये तुटल्या गेलं, तेच नातं त्या गेतशेमाने बागेपासून पुढे त्या वधस्तंभावर पुन्हा जोडण्यात आलेलं आहे. जे नातं त्या एदेन बागेमध्ये त्या एका झाडामुळं पूर्णपणे तुटल्या गेलेलं आहे, जिथं ते पुन्हा आता त्या जीवनाच्या झाडाकडे येऊ शकत नाही, जिथं ते पुन्हा नातं प्रस्थापित होऊ शकत नाही. कोणताही प्राणी ते नातं जोडू शकत नव्हता. तात्पुरत्या रीतीने त्याची सावली, त्याची चाहूल जुन्या करारामध्ये वारंवार देण्यात आलेली होती. पण तेच नातं आता त्या कॅल्वरीच्या त्या डोंगरावर, त्या एका झाडावर आपल्याला पाहायला भेटतं की त्या वाहिलेल्या त्या रक्ताद्वारे अद्भुत रीतीने प्रस्थापित झालेला आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकतो, तर पुढे जाऊन ओळखावं नाही का, आता ओळखणं, कुणाला ओळखावं? जिवंत देवाची ओळख, एकच खरा देव आणि ज्याने त्याला पाठवलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याची ओळख. बरोबर. तर सार्वकालिक जीवन म्हणजे काहीतरी असं काहीतरी वेगळं असं नाही का जगणं, किंवा काहीतरी वेगळं आपण फक्त त्या गोष्टीबद्दल विचार करतो की आम्ही कधीच मरणार नाही. पण सार्वकालिक जीवन म्हणजेच काय आहे की जिवंत खरा देव, त्याच्यासोबत आपलं जे नातेसंबंध आहे ते अधिक जवळीक रीतीने जाणून घेणं, समजून घेणं आणि त्याच्यामधील आनंद करणं. कारण तुम्हाला माहितीये का, एक जो वेस्टमिन्स्टर शॉर्टर कॅटेकिझम आहे, त्याचा जो पहिला प्रश्न आहे तिथं अशा प्रकारे म्हटलेला आहे की मनुष्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश काय आहे. तर त्याचं उत्तर काय माहितीये का तिथे दिलेलं? ते उत्तर अशा प्रकारे आहे की मनुष्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश हा आहे की त्याने देवाचं गौरव करावा आणि त्याच्यामध्ये आनंद करावा. बरोबर. तर मग सर ते शेवटी प्रभू येशू ख्रिस्त तेच बोलत आहे इथं. तर मग आता ओळखणं, आता ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त इथं बोलत आहे की जो एकच खरा देव आणि ज्याला तू पाठवलेस तो येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. तर आता ओळखणं कसं आहे? एक विश्वासणारा या नात्याने याची सुरुवात कुठून होते? तर पौल अगदी सुंदर रीतीने गलतीकारस पत्रामध्ये बोलत असताना तो म्हणतो की मी अगोदर स्वतः जगत होतो, माझं जगणं माझ्या स्वतःच्या देह स्वभावासाठी होतं, माझं जगणं माझ्या स्वतःच्या घमंडासाठी होतं, मी स्वतःच्या सर्वस्वासाठी जगणार होतो. पण पण आता देवाच्या कृपेने जो ख्रिस्त मला लाभलेला आहे, त्या ख्रिस्ताने मला कवटाळलेला आहे, कह्यात घेतलेला आहे आणि मला आता माझ्या जीवनाचं मोल समजलेलं आहे. आणि ते जीवन काय आहे, ते मोल काय आहे की मी ख्रिस्ताबरोबर, गलतीकारस पत्र अध्याय 2:20, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. किती अद्भुत हे नातं आहे आणि किती अद्भुत ही घनिष्ठता आहे की खुद्द मी त्या महान देवाचं जीवन जगत आहे, जो जीवनाचा स्रोत आहे, तो खुद्द ख्रिस्त माझ्या ठाई जगणं ही किती महान गोष्ट आहे. आपण विश्वासाच्या द्वारे ख्रिस्ताशी जोडले जातो, हे आपल्याला माहित आहे. देवाच्या कृपेने, देवाच्या आत्म्याच्या अद्भुत कार्याने हे घडतं. बरोबर. त्या सुवार्तेच्या द्वारे तो अद्भुत प्रकाश आपल्या हृदयात पडला जातो, जिथं त्या ख्रिस्ताचं महान वधस्तंभावरील कार्य आपल्याला समजून येतं नाही का, की मी किती पापी आहे, मी दयनीय आहे, माझ्यामध्ये कोणती लायकी नव्हती आणि मी कधीच देवासमोर उभं राहण्यास पात्र नव्हतो. पण पहा,
मी देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, अशा वेळी ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्यासाठी जगलेला आहे. त्याने वधस्तंभावर माझी शिक्षा त्याने स्वतःवर घेतलेली आहे. देवाचा जो संपूर्ण क्रोध होता माझ्यावरील तो त्याने स्वतःवर घेतलेला. एवढंच नाही तर जिथं मी सर्व आज्ञा मोडणारा होतो, त्या माझ्या जागेवर त्यांनी सर्व आज्ञांचं पालन केलेलं आहे. आणि आणि तोच म्हणू शकलेला आहे की आता पूर्ण झालेलं आहे. त्या ख्रिस्तामध्ये मला हे जीवन मिळालेलं आहे आणि मी पूर्णपणे माझ्या माझ्या माझा माझा मीपणा बाजूला टाकून मी पूर्णपणे तो ख्रिस्त त्याने जे केलेलं परिपूर्ण कार्य आहे त्याच्यावर माझा भार मी टाकत आहे. तो माझा तारणार आहे, तो माझा प्रभू आहे. त्याच्याशिवाय मला तारण नाही, त्याच्याशिवाय हे जीवनच नाही. आपल्याला माहित आहे. आणि हा विश्वास कुठून उत्पन्न होतो? त्या सुवार्तेद्वारे. ही सुवार्ता त्याच्या अद्भुत वचनामध्ये देवाचा आत्मा त्याद्वारे आपल्या हृदयात तो विश्वास उत्पन्न करतो, आपल्याला माहित आहे. पण तिथून पुढं एक विश्वासणारा म्हणून काय होतं? त्याचं 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 देह बदलतं का? देह नाही बदलत. त्याचं जे मन आहे, नक्कीच त्याच्या त्याच्या मनावर जे राज्य करणार होतं अगोदर, तिथं आता मनाचा राजा बदलतो. ख्रिस्ताचं मन त्याला लाभलेलं आहे. पण त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की दैहिक स्वभाव आणि आत्मिक स्वभाव ह्या दोन्ही स्वभावांमधून तो व्यक्ती जातो. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की विश्वासाने तो जगतो. तर ओळखणं काय आहे? देवाला ओळखणं. तर हे कशा प्रकारे होतं? ख्रिस्ताशी ऐक्य, त्याची सुरुवात, त्याचा शोध आपल्याला पाहायला भेटतो. पुढे पवित्र आत्मा आपल्या हृदयात वस्ती करत आहे, जिथं तो आपल्याला अधिक जवळीकतेने देव कोण आहे हे समजून घेण्यासाठी मदत करतो. रोमकरास पत्र 8 अध्याय वचन 9 मध्ये सांगितलेलं आहे, परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही म्हटलेला आहे. तर इथं ख्रिस्ताला ओळखणं, मग नक्कीच ख्रिस्ताचा आत्मा आपल्यामध्ये आहे, त्याची सुंदर अशी त्याचा पुरावा आपल्याला पाहायला भेटतो. कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो. तो आपल्याला दिवसेंदिवस बदलत नेतो. आपलं मन, आपले विचार. सुरुवातीला माझे विचार काय होते आणि आता दिवसेंदिवस तो अधिक आणि अधिक मला ख्रिस्तासारखे विचार, ख्रिस्तासारखं मन तो देतो, जसं जसं त्याच्या वचनामध्ये मी वाढतो. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजे काय? की वाढ आणि परिपक्वता. तर मग आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना आध्यात्मिक जीवन म्हणजे काय बरं? ही एक प्रक्रिया आहे, जिथं आपल्याला पाहायला भेटतं आपण दिवसेंदिवस ख्रिस्तासारखे म्हणजे ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बनविले जात आहोत. दुसरे करिंथरास पत्र 3 अध्याय वचन 18 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीतेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. पहा, आता एक लहान लेकरू आहे. त्या लहान बाळाबद्दल जर तुम्ही विचार केला तर ते हळूवारपणे वाढत जातं, नाही का? परंतु ते जसं वाढत जातं तसं त्याची विचाराची जी पातळी आहे ती बदलत जाते, वाढत जाते ती पण. त्याचं शरीर शरीर शरीराने तो वाढत जातो, बुद्धीने तो वाढत जातो. त्याच्या कृतीमध्ये सुद्धा बदलाव येत चालतात. सर्व गोष्टींवर त्याचा प्रभाव होत चालतो, नाही का? ख्रिस्ती जीवनाबद्दल सुद्धा आपण विचार करत असताना दिवसेंदिवस एक विश्वासणारा म्हणून काय ख्रिस्ताचं मन, काय ख्रिस्त अधिक प्रखरतेने माझ्या जीवनामध्ये दिवसेंदिवस जगत आहे का? का फक्त मी ख्रिस्ती म्हणवण्यापुरताच मर्यादित राहिलेलो आहे? काय होतंय माहितीये का? इथं फक्त मला पुष्कळ वेळा इतका वर्ष मी ख्रिस्ती आहे, मी इतक्या वर्ष चर्चमध्ये जातो, मी ह्या सर्व गोष्टी करतो, सर्व काही करतो. नक्कीच चांगलं आहे. पण काय दिवसेंदिवस ख्रिस्त जगणं हे तुमच्या जीवनातून दिसत आहे? काय ख्रिस्त तुमच्या जीवनातून जगत आहे? काय दिवसेंदिवस तुम्ही आणि मी ख्रिस्ताशी समरूप होत आहोत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. आणि आध्यात्मिक जीवन जे आहे, आपलं वैयक्तिक आध्यात्मिक जीवन आपल्याला
तेच आता सखोलतेने पाहायला शिकवणार आहे आणि त्याकडेच आपल्याला लक्ष लावायला शिकवणार आहे. मग हे सगळ्या रीतीनं झालं नाही का. मग प्रत्येक बाबतीमध्ये जर मी माझ्या कुटुंबामध्ये वावरत आहे, माझ्या कुटुंबामध्ये वावरत असताना माझं जीवन जे आहे ख्रिस्त जगत आहे का, मी ख्रिस्त जगणारा आहे का माझ्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये जगत असताना, मी माझ्या कामावर राहत असताना, मी रस्त्यावरून चालत असताना, जे जे सर्व नियमावली आहे ह्या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना अगोदर मी नियम तोडायचो, आता मात्र नाही, मला ख्रिस्ताचं मन लाभलेलं आहे, माझ्यावरती कसा प्रभाव पडत आहे. मी कुटुंबामध्ये राहत असताना, मंडळीत वावरत असताना, जॉन ओंजे ते अशा प्रकारे म्हणतात की पवित्र आत्म्याचं कार्य म्हणजे काय बरं, पापाला मरणे, दिवसेंदिवस पापाला मारणे आणि ख्रिस्तासारखे बनवणे. तर देवाचा आत्मा तशाच प्रकारे कार्य करतो आणि म्हणूनच पेत्र जो आहे त्याच्या पहिल्या पत्रामध्ये तो अध्याय 1 आणि वचन 15 आणि 16 मध्ये त्याच्याबद्दलच बोलतो की ज्याने तुम्हाला बोलावलेलं आहे, पाचारलेलं आहे, तो पवित्र आहे, तसं तुम्हीही पवित्र व्हा म्हटलेलं आहे. देवाची मुले या नात्याने, एक विश्वासणाऱ्या नात्याने काय दिवसेंदिवस आमच्या वर्तणुकीमध्ये, आमच्या आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या राहणीमानामध्ये आणि आमच्या सर्व गोष्टींवर काय वचनाचा प्रभाव पडतो का. जे वचन आम्ही ऐकत आहोत दैनंदिन रीतीने, जे वचन आम्ही दैनंदिन रीतीने वाचत आहोत, आम्ही मंडळीमध्ये फार सुंदर रीतीने देवाच्या वचनाचा उलगड ऐकत आहोत, आम्ही सर्व गोष्टी करत आहोत, पण काय दिवसेंदिवस त्याचा प्रभाव माझ्या मनावर, माझ्या विचारांवर, माझ्या वागण्यावर आणि माझ्या सर्व गोष्टींवर पडत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आता ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकतो तर लक्षात घेणं गरजेचं आहे की देवाची मुले म्हणून आपल्याला पाचारलेलं आहे, दत्तक घेतलेली मुलं म्हटलेलं आहे. तर नक्कीच त्या गौरवी त्या महान एका घराचा आपण भाग आहोत. देव खुद्द अद्भुत मालक आहे, तो प्रभू आहे, तो धनी आहे आणि त्याने आपल्याला त्याची लेकर म्हणून स्वीकारलेलं आहे, जे की आपण त्याच्या लायकीचे नव्हतो. मग त्या महान गौरवी पित्याला आणि आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय त्या घरामध्ये राहण्याजोगं आमचं जगणं आहे का. जर आपण विचार केला तर बघा, एखादा सगळ्यात श्रीमंत घरातील व्यक्ती जो आहे, मुलगा आहे, जर तो काही जर दुसरे जर वाईट गोष्टी जर तो बाहेर करत असेल, तर काय होतं माहितीये का, त्या घराण्याचं नाव खराब होतं. बरोबर की नाही. त्याच्या त्याच्या त्या घराण्याला जणू काय डाग लागतो. तर अ, अ, आपण त्या जिवंत देवाच्या घरचे लोक आहोत, त्याची मुलं आपण आहोत ख्रिस्तामध्ये, बरोबर. तर मग काय आपण तशा प्रकारे ह्या पृथ्वीवर जगतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. आपलं जीवन जे आहे जगापेक्षा वेगळं असायला पाहिजे नाही का. कारण जगापासून आपल्याला निवडलेलं आहे. आपण या जगातूनच होतो आपण, परंतु या जगापासून आपल्याला निवडलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. तर मग पापापासून दूर राहणारे, देवासाठी समर्पित असणारे आणि देवाच्या वचनानुसार वागण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारे, न्यायाने वागणारे आणि सर्व गोष्टींमध्ये देवाचे गौरव करणारे, काय अशा प्रकारे आम्ही आमचं जीवन जगतो का. तर हा मोठा प्रश्न आपल्या समोर या सायंकाळी आहे. आता ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकतो, तर जर त्याची व्याख्या करायचं ठरलं तर त्याची व्याख्या अशी होईल थोडक्यात. आध्यात्मिक जीवन म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात ख्रिस्ताशी ऐक्यामध्ये राहून देवासोबतच्या नात्यात वाढत जाणं आणि त्याच्या गौरवासाठी जगणं. परत एकदा, आध्यात्मिक जीवन म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात ख्रिस्ताशी ऐक्यात राहून देवासोबतच्या नात्यात वाढत जाणं आणि त्याच्या गौरवासाठी जगणं. ही व्याख्या जर तुम्ही बारकाईने समजून घेतली तर तुम्हाला वैयक्तिक आध्यात्मिक जीवन काय आहे हे समजण्यासाठी फारच मदत होईल. याचा स्रोत पूर्णपणे देवामध्ये आपल्याला माहित आहे.
आध्यात्मिक जीवन देवाशी जोडलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आहे, ख्रिस्ताच्या ऐक्यामधून आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिल्याशिवाय काहीच करू शकत नाही. मीच खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात म्हटलेला आहे. पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य पुरवितो देवाच्या नात्यामध्ये वाढण्यासाठी. ख्रिस्तासोबतच ऐक्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, अद्भुत कार्य जे आपल्याला मदतगार ठरतं आणि आपण दिवसेंदिवस त्याच्या गौरवासाठी जगतो. आता ज्यावेळेस आध्यात्मिक जीवनाबद्दल पाहतो तर आध्यात्मिक जीवनाला किंवा कधी कधी काही असे वेगवेगळे जे नाव आहेत त्यांनी सुद्धा ओळखलं गेलेलं आहे. जसं पवित्रीकरण किंवा सर्वसाधारण ख्रिस्ती जीवन किंवा विपुल जीवन किंवा काही वेळा द्राक्षवेलीचं जीवन सुद्धा म्हणतात किंवा आत्म्याने परिपूर्ण जीवन म्हटलेलं आहे किंवा आत्म्याने चालणं किंवा देवाच्या सहभागितेमध्ये वाटचाल करणं किंवा विश्वासाने जगणं, नाही का, किंवा देवाला संतोष होईल असं जीवन जगणं किंवा बदललेलं जीवन, नाही का, किंवा वधस्तंभाला खिळलेलं जीवन, नाही तर प्रगतशील शुद्ध पवित्र जीवन, विजयी ख्रिस्ती जीवन. तर वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं, पण सगळ्यांचा अर्थ एकच आहे, समान आहे. ते म्हणजे काय? आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या वचनातील तत्वांचे प्रत्यक्ष आचरण करणं. काय बरं? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या वचनातील तत्वांचं प्रत्यक्ष आचरण करणं. आणि तेच तर मग आपल्याला खरं खरं जे वैयक्तिक जे आध्यात्मिक जीवन आहे त्याची आठवण करून देतं. आता एक एक गोष्ट जर आपण पाहिली तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आध्यात्मिक जीवन न जगणारा विश्वासणारा जो आहे हा अद्याप जगाच्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहत आहे. जगाच्याच मार्गाने तो वाटचाल करीत असून देवाच्या वचनाचं आज्ञापालन तो करीत नाही आणि येशू ख्रिस्ताचा नाही तर स्वतःचाच स्वभाव जो आहे तो नेहमी प्रगट करतो. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण करिन्थकरास पत्रामध्ये पाऊल देत आहे. तिथं स्वाभाविक वृत्तीच्या मनुष्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. अध्याय 2 आणि अध्याय 3 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर फार मोठा जो भाग आहे तो खास करून ह्या गटातील दोन्ही गटातील लोकांना संबोधितो. एक तर आध्यात्मिक वृत्तीचा व्यक्ती आणि एक स्वाभाविक वृत्तीचा व्यक्ती. जर तुम्ही नंतर क्लास झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये पहिले करीत अध्याय 2 वचन 12 ते अध्याय 3 वचन 4 हा जो संपूर्ण भाग आहे तो बारकाईने तुम्ही वाचा. तुम्हाला त्यामध्ये त्या गोष्टीबद्दल शिकायला भेटेल. जिथं पॉल तर करीत येथील मंडळीला जे आहे त्या अद्भुत रीतीनं काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तो सांगत आहे. विशेष करून वचन 1-2 मध्ये पहा, बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगण्यासाठी असे नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. मी अशक्त, भयभीत, अतिकंपित असं झालो म्हणे. तुमचा विश्वास अनुयायांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा, म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य ह्यांची निदर्शक होती. तथापि जे पोक्त आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, पण ते ज्ञान ह्या युगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही, तर देवाचे गूढ ज्ञान आम्ही सांगतो. गुप्त ठेवलेले होते ते देवाने युगांच्या पूर्वी तुमच्या आमच्या गौरवाकरिता नेमले होते. ते ह्या युगातल्या अधिकाऱ्यांतील कोणालाही कळले नव्हते, कारण ज्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, जे डोळ्यांनी पाहू नये, कानांनी जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही
ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले, कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? तसं देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण काय करावे? ओळखून घ्यावे. आवाज येतोय सगळ्यांना? हो, येतोय. ओके, ठीक आहे. तर मग आता वचन 13-14 पासून पुढे तो काय म्हणतोय बघा. जिथं तो आता आध्यात्मिक वृत्तीचा व्यक्ती, विशेष करून स्वाभाविक वृत्तीचा माणूस आणि आध्यात्मिक वृत्तीचा माणूस व्यक्ती नाही का, त्या दोघांबद्दल तो मार्गदर्शन करतो इथं. वचन 13 पहा, ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. कारण जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची पारख कोणाकडूनही होत नाही. प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे? आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. तर इथं आता जर तुम्ही पुढचा पण अध्याय वाचला, अध्याय 3 आणि वचन 1 ते 4 जर तुम्ही पाहिले, तर मग पुढे तो त्याबद्दलच बोलतो. आता तो दोन्ही गोष्टी बोलतो. एक तर तो काय करत आहे, करिंथ येथील जी मंडळी आहे त्या मंडळीला तो फटकारत आहे अध्याय 3 मध्ये. कारण तो अगदी स्पष्ट रीतीने त्यांना बोलतो, कारण त्यांच्यामध्ये त्याने पुष्कळ वेळ घालवलेला आहे. त्या लोकांसाठी तो तो इतका का आतुरतेने बोलत आहे, कारण ती मंडळी दही होती. त्या मंडळीमध्ये तट पडलेले होते. त्या मंडळीमध्ये भयंकर पाप चालू होतं. त्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते. आणि अशा वेळी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत पाऊल हाताळत आहे, कारण त्या गोष्टी ज्या होत्या का बरं त्या मंडळीमध्ये इतक्या उद्भवत होत्या? त्याचं मुख्य कारण हे आहे की खऱ्या रीतीने एक विश्वासणारा म्हणून काय तो कसा असायला पाहिजे, त्याचं जगणं काय आहे, ही मंडळी जी आहे मंडळीतील अनेक लोक विसरून गेलेले होते. आणि म्हणूनच पाऊल आता फार परखडपणे बोलतो अध्याय 3 मध्ये. पहिले करिंथ अध्याय 3 वचन पहा 1, बंधुजनो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही. तर जसे दही काम बरोबर तसे ख्रिस्तातील बालकाम बरोबर तसे मला बोलावे लागले म्हणे. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्ही तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही, व मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी अपुल्लोसाचा आहे, तेव्हा तुम्ही दैहिक मानवच आहात की नाही. पाहिलं, खरी आता जी समस्या आहे तिथं पाऊल जो आहे हात घालत आहे. ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करतो तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पवित्र शास्त्रामध्ये लोक ज्या सर्व मानव जातीची 3च गटामध्ये, 3 प्रकारामध्ये विभागणी केलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. एक म्हणजे एक तर स्वाभाविक वृत्तीचा मनुष्य, दुसरा आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य, आणि तिसरा म्हणजे काय बरं, प्रापंचिक मनुष्य. आता ज्यावेळेस तुम्ही स्वाभाविक वृत्तीच्या मनुष्याबद्दल शिकता, तर ज्याचं तारण झालेलं नाही, जो देवाच्या आत्म्याविना आहे, जो देवाच्या गोष्टी स्वीकारत नाही, जे आपण अध्याय 2 मध्ये शिकलेलो आहे, आणि ज्याला त्या समजतही नाही, ते आपण शिकत आहोत नाही का. तर तो व्यक्ती जो आहे तो म्हणजे काय, स्वाभाविक वृत्तीचा व्यक्ती. पण ज्यावेळेस आपण तारलेल्या लोकांबद्दल विचार करतो तर तिथं सुद्धा आपल्याला 2 प्रकारचे लोक पाहायला भेटतील. एक म्हणजे काय, प्रापंचिक, आणि दुसरा म्हणजे काय,
आध्यात्मिक. आता जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या तर प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेला जो दाखला आहे त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. पेरणी करणाऱ्याचा दाखला नाही का, पेरणाऱ्याचा दाखला, बरोबर. तिथं तुम्हाला 4 प्रकारच्या जमिनी पाहायला भेटतील आणि त्यामध्ये मग एक वाट आहे, वाटेवर बी पडलं, नंतर मग खडकावर पडलं, मग नंतर काटेरी झुडपामध्ये पडलेलं आहे आणि मग सुपीक जमिनीमध्ये पडलेलं आहे, बरोबर. आता ज्यावेळेस या 4ही जमिनीबद्दल आपण पाहतो तर ख्रिस्त अगदी पुढे जाऊन त्याचा उलगडा करून येतो शिष्यांना, की तो काय म्हणत आहे, की बी काय आहे, देवाचं वचन आहे. मग हे कोण आहे, ही 4 प्रकारची हृदय आहेत. एक तर बिलकुल स्वीकारत नाही, की वाटेवर पडलेलं बी आहे. दुसरा जे प्रकार आहे तो म्हणजे काय, त्या खडकावर पडलेलं, त्याला मूळ नाहीये, ते पण नष्ट होणार आहे. पण काटेरी झुडपाबद्दल सांगितलेलं आहे, जिथं उगवून आलेलं आहे तिथं पण तिथं वाढ होत नाहीये, माहिती तुम्हाला. तर तिथं काय म्हटलेलं आहे, की ते उगवून येतं म्हणे बी आणि ते काटे इतके वाढलेले असल्यामुळं ते जे झाड आहे, ते रोप जे आहे ते आतल्या आतच कोमसतं, त्या स्थितीमध्ये राहतं आणि ते वाढत नाही. तर तशाच प्रकारे व्यक्ती आहे जो देवावर विश्वास ठेवतो, त्याचं वचन ऐकतो, सर्व गोष्टी पाहतो, परंतु संसाराविषयीच चिंता नाही का, आणि आणि जी आपल्याला पाहायला भेटतं, जी काळजी आहे, त्यामुळं काय म्हटलेलं आहे, की ती ती वाढ जी आहे वचनाची त्याच्यामधील, ती वाढ खुंटली जाते आणि तो तिथंच राहतो. आज अनेक जे ख्रिस्ती जे म्हणवणारे, जे विश्वासणारे आहेत, ते पुष्कळ वेळा ह्याच गोष्टीमुळे माग आहेत. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ नये, आपण त्यांची काळजी घेऊ नये किंवा आपण त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल आपण विचार करू नये, याचा अर्थ असा होत नाही. पण त्याच्यामध्ये गढून जाणं ते आपल्याला काय करतं, आपली जी आध्यात्मिक वाढ आहे, ती वचनाची वाढ आहे, ते खुंटविण्यामध्ये ते कारणीभूत ठरतं. त्या काटेरी त्या झुडपांप्रमाणे त्या गोष्टी आहेत, बरोबर. दुसरा जो व्यक्ती आहे विश्वासणाऱ्यामध्येच आपल्याला पाहायला भेटतं, त्याला आध्यात्मिक व्यक्तीचा म्हटलेला आहे. ज्याच्या ज्याच्या जीवनावर दिवसेंदिवस त्याच्या वचनाचा प्रभाव पाहायला भेटतो, दिवसेंदिवस पक्वतेकडे तो वाटचाल करताना आपल्याला दिसतो. आता ज्यावेळेस आपण आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करतो तर मग आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे, तर विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की दैहिक ख्रिस्तीपणाकडून आध्यात्मिक ख्रिस्तीपणाकडे वाटचाल करणं म्हणजेच काय बरं. जर आपल्याला या सर्व देहाच्या गोष्टी आहेत, आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, की देवाने परिवार दिलेला आहे. देवाने आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि देवाचं वचन आपल्याला कधीच त्या जबाबदाऱ्या टाका, सोडून द्या असं शिकवत नाही. उलट त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्र सुद्धा मार्गदर्शन करतं. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. लेकरा बाळांची काळजी व्हा. पत्नींनो, तुम्ही आपल्या पतीच्या अधीन राहावं आणि घराचा कारभार पाहावा सगळ्यांनी, नाही का. पती पत्नीबद्दल, लेकरांनो तुम्ही आपल्या आई वडिलांच्या अधीन असा, त्यांच्या आज्ञा पाळा, बरोबर. मग वेगवेगळ्या प्रकारे जर आपल्याला आपल्या भूमिका, आपल्या जबाबदाऱ्यांची जर जाणीव करून दिली जात आहे, तर याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्याबद्दल विचार करू नये. पण पण प्राधान्य काय आहे? पती इतका पण असा गढून जाऊ नये की त्याने त्या पत्नीला ख्रिस्तापेक्षा उंच करावं, ख्रिस्तापेक्षा उंच करावं, ख्रिस्ताचं स्थान तिला द्यावं. किंवा पत्नीने पण तशा प्रकारे करू नये. ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात तर त्या आपल्या जीवनावर भयंकर प्रभाव पाडणाऱ्या ठरतात. प्रथम प्राधान्य काय आहे? सगळ्यात वरती कोण आहे? ख्रिस्त आहे, जो सर्वांचं मस्तक आहे. त्याच्या अधीन पती आहे आणि पती जो आहे त्याच्या अधीन राहून त्याची भूमिका निभावत असताना ती भूमिकेद्वारे तो काय करतो? देवाचे गौरव करतो. पत्नी
सगळ्यात अगोदर ख्रिस्ताच्या अधीन आहे. आणि ख्रिस्ताने दिलेली महान आज्ञा म्हणून ती पतीच्या पण अधीन आहे. आणि त्या तिच्या भूमिका साकारण्याद्वारे ती ख्रिस्ताचं गौरव करते, देवाचं गौरव करते. लेकर ते पण आई वडिलांच्या आज्ञा पालनाद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की देवाचं गौरव करतात. बरोबर. तर एक अशा प्रकारे एकमेकांना जोडणारी ही साखळी आपल्याला पाहायला भेटते. वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल शिकत असताना आपल्याला पाहायला भेटतं की काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, विश्वासणारे म्हणून आपल्याला सगळ्यात पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आध्यात्मिक जीवनाची तत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या आध्यात्मिक जीवनाच्या तत्वांचं आज्ञापालन करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि विशेष करून हे परिपक्वतेमध्ये वाटचाल करण्यासाठी, दिवसेंदिवस वाढण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. देवाचं वचन वाचावं लागणार आहे, आज्ञापालन करावं लागणार आहे, एकमेकांसोबत सहभागिता, मंडळीची सहभागिता, विश्वासणाऱ्यांसोबतची सहभागिता, प्रार्थना, देवाचं वचन वाचणं, नेहमी देवाच्या आत्म्यावर आपण अवलंबून राहतो, नाही का? जसं पहा, इथं उदाहरण दिलं, इथं सुद्धा लहान बालकाला शारीरिक दृष्ट्या प्रौढ होण्यासाठी ज्याप्रमाणे वेळ, शक्ती आणि योग्य आहार यांची आवश्यकता असते, त्याप्रमाणे आध्यात्मिक बाल्यावस्थेतून आध्यात्मिक परिपक्वतेकडे जाण्याच्या प्रक्रियेसाठीही अशाच गोष्टी आवश्यक असतात. तरी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर विशेष करून वैयक्तिक आध्यात्मिक जीवन याबद्दल विचार करत असताना काही चुकीच्या संकल्पना पण आपल्याला पाहायला भेटतील. त्या चुकीच्या संकल्पना आणि त्यानंतर मग आपण पवित्र आत्म्याची जी भूमिका आहे आपल्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनामध्ये, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण उद्याच्या क्लासमध्ये त्यावर विचार करणार आहोत. परंतु आज विशेष करून या क्लासच्या शेवटी येत असताना आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा हा प्रश्न आहे की काय खऱ्या रीतीने मी व्यक्तिगत रीतीने माझ्या जीवनाकडे लक्ष दिलेलं आहे का? खऱ्या रीतीने मी एक विश्वासणारा म्हणून माझं जीवन कशा प्रकारचं आहे? का देवाचं वचन माझ्या जीवनावर दिवसेंदिवस प्रभाव करणारं ठरतं का? मी मी प्रत्येक क्षेत्रामध्ये खऱ्या रीतीने प्रामाणिक आहे. आता उदाहरणार्थ, जर आपण सर्व एक एक देवाच्या वचनाचे विद्यार्थी या नात्याने एकत्रित येतो, बरोबर? आणि आपल्यामधील बरेचसे लोक जे आहेत ते बायबल स्कूलमध्ये आहेत तिथं, आणि आणि फार चांगल्या रीतीने अनेक लोक यामध्ये सहभागी होत आहेत. जे जे स्वाध्याय दिलेले आहेत अनेक लोकांनी पूर्ण केलेले आहेत, नाही का? तर नक्कीच देवाचं गौरव होतं. पण नेहमी असे पण काही आहेत की जे ज्यावेळेस स्वाध्याय दिले जातात, नाही का, त्याकडे दुर्लक्ष करतात. मग अगदी ह्या लहान सहान गोष्टी सुद्धा आपल्याला हे शिकवतात की काय आम्ही प्रामाणिक आहोत का सगळ्या गोष्टींमध्ये. तर वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाबद्दल विचार करत असताना अशा प्रत्येक कानाकोपऱ्यावर ते आपल्याला प्रत्येक गोष्टीवर ते काय करतात, प्रकाश पाडणार आहे, बरोबर? तर म्हणून आशा आहे की आपण हा जो प्रवास आहे, विशेष करून हा विषय अभ्यासत असताना अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत आणि आपल्या वैयक्तिक जीवनाकडे पण आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण इथे थांबूया, आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझी थोरवी गातो पुन्हा